आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सुकन्या मोने अगदी सडपातळ होत्या। मात्र काही काळानंतर त्यांचे वजन खूप वाढले आणि नंतर त्यांना वाढलेले वजन कमी करता आले नाही। त्यामागे एक मोठं कारण आहे, ते आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। मराठी नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुकन्या मोने यांनी आजपर्यंत अनेक नाटकात, चित्रपटात आणि मालिकांमध्ये कामं केली आहेत। महाविद्यालयात असताना त्यांनी एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती। पुढे दुर्गा झाली गौरी आणि कुसुम मनोहर लेले यांसारख्या नाटकातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले। सुकन्या मोने यांनी अभिनेते संजय मोने यांच्याशी विवाह केला। आयुष्याच्या या प्रवासात दोघांनी एकमेकांना भक्कम साथ दिली। सुकन्या आणि संजय यांचा संसार सुरळीत चालू होता। दोघेही अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवत होते। मात्र अचानक त्यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले। सुकन्या मोने यांचा अचानक मोठा अपघात झाला। या अपघातामुळे सुकन्या यांना पॅरालिसिस झाला। त्यांच्या शरीराचा उजवा भाग पूर्णपणे काम करायचा थांबला होता। नृत्य हा सुकन्या मोने यांचा आवडता छंद होता, पण अपघातानंतर त्यांना नृत्यापासून देखील दूर राहावे लागले होते। तब्बल महिनाभर त्या बेडरेस्टवर होत्या। पॅरालिसिसमुळे त्यांना शरीराची हालचाल करणं शक्य होत नव्हतं। यातच त्यांना थायरॉईडचाही त्रास सुरू झाला। या आजारामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागले होते। तरी सुकन्या मोने यांनी हार मानली नाही। आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पॅरिसवर मात केली। त्या पुन्हा उभ्या राहिल्या, काम करायला सज्ज झाल्या। पुढे लग्नाला अनेक वर्ष उलटून देखील त्यांना मूल होत नव्हतं। डॉक्टरांनी त्यांना मूल होऊ देऊ नकोस, कदाचित तुझ्या जीवालाही धोका होऊ शकतो असा इशारा दिला। तरी सुकन्या मोने यांनी हा धोका पत्करला। सुकन्या यांना मूल हवेच होते। या त्यांच्या हट्टामुळे पती संजय मोने आणि सासूबाई देखील त्यांच्यावर नाराज झाले होते। पण सुकन्या मोने आपल्या इच्छेवर ठाम राहिल्या। शेवटी त्यांच्या इच्छेची पूर्तता झाली। जुलिया या गोड मुलीला त्यांनी जन्म दिला। डॉक्टरांनी त्यांना सिझर करण्याचा सल्ला दिला। डॉक्टरांनी सुकन्या यांना थायरॉईडच्या लेवलला नियंत्रित ठेवण्यासाठी मीठ न खाण्याचा सल्ला दिला होता। सुकन्या जवळपास 6 वर्ष बिनमिठाचे अळणी जेवण खात होत्या। आपल्या आयुष्यात आलेल्या खडतर प्रसंगांना हसत हसत तोंड देत सुकन्या मोने यांनी आपली यशस्वी कारकीर्द पुढे सुरूच ठेवली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।